नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लौकी आणि मेथीचे मिक्स पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण लौकी किसून घ्यायची आहे आणि मेथी बारीक चिरून धुवून घेतलेली आहे। आपण मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, लौकी किसून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। आपण मेथी टाकून घेतलेली आहे, लौकी टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे, कणिक घेतलेली आहे, तिखट टाकायचं आहे, 1 चम्मच तिखट टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, तीळ टाकलेली आहे, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, ओवा टाकायचा आहे, ओवा आणि जिरेपूड करून घेतलेली आहे टाकायचं आहे। आता आपण हे सर्व मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। आपण गोळा भिजवून घेतलेला आहे, 10 मिनिटं तसाच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला आता पराठे बनवायचे आहे। आपण तवा तापायला ठेवलेला आहे, आता पराठा लाटून घ्यायचा आहे। आता आपण पराठा तव्यावर टाकलेला आहे, तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला भाजायच्या वेळी असा पराठ्याने दाबायचा, म्हणजे पराठा खुसखुशीत होतो। असा पराठ्याने दाबायचा तेल टाकल्यानंतर, म्हणजे पराठा खुसखुशीत होतो। तर हे आपले पराठे तयार झालेले आहेत। सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला छान लागतात। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब फ्री असल्यामुळे, एक सबस्क्राईबची गरज असल्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।